हॅलो फ्रेंड्स, मी आज होममेड हेअर ऑइल करून दाखवणार आहे. तुम्हाला पण हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर खूप सोप्या पद्धतीने आपण घरी असं ऑइल तयार करून हेअरफॉल कंट्रोलमध्ये आणू शकतो. कारण हा माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे. ही आहे आपली कोरफड, जी की सगळ्यांकडे इझिली उपलब्ध असते. हे आहे कढीपत्ता, जे की आपण भाजीला वगैरे पण वापरतो. आणि हे आहे, याला आमच्याकडे टणटणी म्हणतात. तर हे पण पावसाळ्यात ही वनस्पती म्हणजे हे कुठेही उगती, रोडच्या साईडला वगैरे रिकाम्या प्लॉटमध्ये कुठेही आता पावसाळ्यामध्ये कुठेही दिसते. ही इझिली मिळून जाते. ही आहे टणटणी. आणि हे आहे आपलं कोकोनट ऑइल किंवा पॅराशूट. हे पण इझिली बाजारात मिळून जातं. आता हे सगळं आपण पातेल्यामध्ये टाकून उकळून घेणार आहोत मंद गॅसवर. तर आपण इथे टाकलेले आहे टणटणीचे पानं. हे टाकत आहोत आपण कढीपत्त्याचे पानं. लास्टला टाकणार आहोत आपण ॲलोवेराचा गर, असं व्यवस्थित काढून. लास्टला मिक्स करायचं कोकोनट ऑइल. गॅसवर किंवा शेगडीवर असं पुन्हा उकळून घ्यायचं. उकळून पूर्ण व्यवस्थित आता तेल झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, ज्यात कोरफड वगैरे कढीपत्ता ते सगळं व्यवस्थित उकळल्यानंतर तेल झालेलं आहे. आता हे 1 दिवस असंच ठेवायचं, यामध्येच भिजू द्यायचं. थंड पण होतं. नंतर एका छोट्या बॉटलमध्ये काढून घ्यायचं, एका सुती कापडाने. ती छोटाले रुमाल वगैरे असतात त्याने. आणि आठवड्यातून 2 वेळेस लावलं नाही तेल तर हेअरफॉल कंट्रोल नक्कीच होतो. केस दाट होतात आणि नॅचरल एक छान रंग पण येतो. मेहंदीचा रंग एवढा टिकत नाही, पण ह्या तेलाने एक नॅचरल छान केसाला रंग येऊन जातो. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल.